जो फ्रंटलाईन बॉलर असतो म्हणजे पहिले षटक टाकणारा बॉलर असतो तो त्यांचा सर्वात महत्त्वपूर्ण गोलंदाज असतो. इथे फुल टॉस चेंडू आणि यावरती आक्रमण आणि चेंडूला भिरकवलं मिड विकेट. सीमा रेषेपार येथे उत्तुंग असा षटकार. आणि बर्थडे गिफ्ट दोन्ही हाताने स्वीकारले ते म्हणजे योगेशने. स्लोअर वन चेंडू इथे पिक करता आला नाहीये. इथे मात्र झेल निसटतोय. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो म्हटलं जातं आणि झेल सुटलाय तो पण कोणाचा प्रतिस्पर्धी संघातील अष्टबल खेळाडू आणि कर्णधार सलामवीर योगेश नाईक याचा. कुठेतरी संघ मालक माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि त्यांच्या जीवात पण जीव आला झेल सुटल्यानंतर, कारण महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, कर्णधार आहे आणि जर झेल आपण पाहिलात तर अशा प्रकारचा झेल सहजरित्या पकडणं आवश्यक आहे. क्षेत्ररक्षकांकडून खूप मोठी चूक होते. आता या चुकीचा किती भुर्दंड त्यांना भरावा लागणार हे पाहायचंय. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. इथे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. या चेंडूला भिरकवलंय. चेंडू जातोय फ्लॅट अँड फ्युरियस सीमा रेषेपार. पुन्हा एक षटकार. वामन देवडे सर, एकदा आपण फुलटॉस टाकला चूक होऊ शकते, मात्र दुसऱ्यांदा फुलटॉस टाकणं म्हणजे आ बैल मुझे मार असंच म्हणावं लागेल. कारण फुलटॉस चेंडूवरती नेहमीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. मी आत्ताच म्हटलं होतं 3 प्रकारच्या चेंडूसाठी खेळाडू नेहमीच सज्ज असतात. एक हाफ ट्रॅकर चेंडू, आकुटबाई चेंडू, एक हाफ वॉली चेंडू आणि त्यानंतर म्हणजेच फुलटॉस चेंडू. आणि या दोन्ही फुलटॉस चेंडूला योग्य ती ट्रीटमेंट दिले. 2 मोठे फटके लागवलेत ते म्हणजेच योगेश नाईकने. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13 धावा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. इथे कोणती धाव येत नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना तन्वेश 11 सिद्धिविनायक झिरड संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. चिराट गावातील एक उदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्मान्य अजित ठोंबरे यांच्याकडून पारितोषिक असेल. दोन्ही संघांसाठी पारितोषिक आहे. बघा कोणत्याही संघाला फेवरेट असं दाखवलं जात नाहीये. त्यांच्यासाठी दोन्ही संघ समान आहेत. जर कोणत्या खेळाडूने 3 षटकार लगावले सलग, जर कोणत्या खेळाडूने 3 चौकार लगावले सलग, किंवा जर एखाद्या गोलंदाजाने 3 विकेट प्राप्त केल्या सलग म्हणजेच हॅट्रिक जर झाली तर प्रत्येक 3 षटकांसाठी किंवा 3 चौकार किंवा हॅट्रिकसाठी 200 पारितोषिक असेल ते म्हणजेच सन्मान्य अजित ठोंबरे यांच्याकडून. उदार व्यक्तिमत्व आहे आणि दोन्ही संघांना प्रोत्साहित करण्यासाठी बघा कशा प्रकारे पारितोषिकं लावली जात आहेत. इथे मात्र त्या पारितोषिकाचा लाभ कोणते खेळाडू घेणार हे पाहायचंय. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिलं पारितोषिक लावली जातात त्याचा फायदा खेळाडू घेतात, अन्यथा त्याचा फायदा घेताना नक्की त्यांच्या हातून चुका होतात, फलंदाज बाद होतात किंवा हॅट्रिकच्या प्रयत्नात बऱ्याच वेळेला शेवट हॅट्रिक बॉलवर षटकार किंवा चौकार देखील लगावले जातात. पाहूया मैदानात काय घडतंय. पहिले षटक काहीसं महागडे षटक म्हणावं लागेल. आता पाहूया दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज महेश नाईक कशा प्रकारे आपलं षटक हाताळतोय. स्ट्राईक वरती आहे तो म्हणजेच मागील सामन्यातील सामनावीर विलास, ज्याने आपल्या आकर्षक फटकेबाजीने नक्की सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचबरोबर जेव्हा संघ अडचणीत होता धावा जमवल्या आणि आपल्या संघाला पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. तोच विलास आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. आणि जर आपण पाहिलं पहिल्या सामन्यात विलासच्या फलंदाजीचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं ते म्हणजेच प्लेसमेंट. जिथे रिक्त जागा आहे त्या दिशेला चेंडू खेळून काढायचा आणि ज्या दिशेला चेंडू येतोय त्या दिशेला फटका लावायचा. नक्कीच एका चांगल्या फलंदाजाची निशाणी असते मित्रांनो.
पाहूया या सामन्यात विलासची बॅट टळते का. यावेळेसचा चेंडू अतिरिक्त उसी घेणा चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईडचा. त्यात बरोबर 1 बाउन्स इन द ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाते, ती म्हणजेच गोलंदाज महेश नाईक याला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 धावा. कुठेतरी गोलंदाजाचा हा चेंडू चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, त्यामुळे गोलंदाजाला चांगली सुरुवात करावी लागेल. समोर मागील सामन्यातील सामनावीर आहे, दुसऱ्या बाजूला कर्णधार आहे, त्यामुळे दोन्ही चांगले फलंदाज आहेत. यावेळेस जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, या चेंडूवरती कोणती धाव घेतली जात नाहीये. आपण जर पाहिलं तितकंसं ताळमेळ दोन्ही फलंदाज मध्ये पाहायला मिळाला नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो जर चांगला आय कॉन्टॅक्ट असेल तर चोरट्या धावा देखील घेतल्या जातात. इथे मात्र कोणती धाव येत नाहीये, कारण बॅटच्या चेंडूचा हवा तसा सुरेख असा मेळाप झाला नव्हता. वाईड नंतर चेंडू निर्धाव येतोय, गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार, यात कोणतीच शंका नाहीये. यावेळेसचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर, यॉर्करचा चेंडू. कुठेतरी फलंदाज विलासला देखील आपल्या पदलालित्यामध्ये फुटवर्क मध्ये सुधारणा करावी लागेल, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो जेव्हा जागेवर आपण फलंदाजी करतो त्यावेळेस आपल्याला फटकेबाजी करता येत नाही. जागेवरून खेळताना बऱ्याच वेळेला चेंडूपासून आपण दूरवर राहतो, लाईनपासून दूरवर राहतो आणि धावा जमवता येत नाही. इथे मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन, फलंदाजापासून चेंडू त्याने दूरवर ठेवला आणि हा चेंडू देखील त्याने निर्धाव टाकलाय. यावेळेसचा फटका चांगला, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे, चांगलं प्लेसमेंट आहे, मात्र त्यात बरोबर क्षेत्ररक्षणाची चांगली व्यूहरचना देखील आपण पाहतोय. फेक अचूक नव्हती, मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकातील पहिल्या 3 चेंडूमध्ये 2च धावा आल्यात. कुठे ते धावांची गती वाढवणं आवश्यक आहे, एकेरी दुरी धावा आणि त्याबरोबर खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत मोठे फटके लगावणं आवश्यक आहे, तरच फलंदाजी करण्यास संघ एक चांगली धावसंख्या उभारू शकतो. कारण गोलंदाजांकडे ही मिश्रण आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये, 1 धाव येते. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, इथे मात्र बर्थडे गिफ्ट नाकारलंय असंच मी म्हणेन. 1 धाव इथे नक्कीच मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात धावा चांगल्या गतीने येत नाहीयेत. गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. महेश नाईकला पण पाहिलं तर पहिल्या षटकातील गोलंदाजापेक्षा नक्कीच तो उजवा ठरतोय. इथे फटका चांगला आहे, पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेला चेंडू खेळून काढला जातोय. खराब चेंडूवरती मोठे फटके आपण लगवले नाहीत तर मात्र मोठी धावसंख्या रचता येणार नाही, याचा विचार नक्कीच करावा लागेल दोन्ही फलंदाजांनी येणाऱ्या उर्वरित फलंदाजांना. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या दुसऱ्या षटकात येणारा शेवटच्या चेंडूवर आपण पाहणार आहोत. धाव फलकाकडे लक्ष दिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा. यावेळेस चेंडूला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल होत नाहीये. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न निश्चितच केला जातोय, दुसरी धाव पूर्ण होते. फेक अचूक नाहीये, इथे तिसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. दोन्ही फलंदाजांना कल्पना आहे विकेट जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे 2च धावा वरती ते समाधान मानतात. 2 धावांनी दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या झाली बिनगडी बाद 19 धावा. याचा अर्थ या षटकात आले त्या म्हणजे 6 धावा. कमबॅकिंग षटक म्हणेन मी. महेश नाईकचं पहिल्या षटकात जरी धावा दिल्या गेल्या असल्या तरी या षटकात त्याने अचूक मारा केलाय. गोलंदाजीत मिश्रण त्याचं आपण नक्कीच पाहिलं, त्यामुळेच तन्वेश 11 सिद्धिविनायक चिराट संघ 2 षटकाखेरीस 19 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकलाय. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ पाहूया. या 2 षटकामध्ये कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत. तर चांगल्या धावगतीने धावा आल्या, एक फायटिंग टोटल, एक चांगला सामना, एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जर या 2 षटकामध्ये अशा प्रकारे जसं दुसरं षटक महेशने केलं तशा प्रकारे गोलंदाजी झाली तर मात्र धावा हा सामना नक्कीच मयन 11 चंदरवाडी वाखोडे ब संघ या सामन्यात आपल्याला काहीसा पुढे पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज किरण नाईक. नाईक बंधूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. मयन 11 चंदरवाडी वाघोडे ब संघ. कारण पहिलं षटक घेऊन आल्या गोलंदाज विजय नाईक, दुसरं षटक घेऊन आला महेश नाईक आणि आता आलाय तो म्हणजेच किरण नाईक. किरण नाईकला आपण पाहिलं तर उंची विशेष नाहीये, मात्र एक चांगला गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म
ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी पंचांच्या उजवीकडून तो सज्ज होतोय. आता पाहायचंय दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल 2 षटकं त्यांनी खेळून काढली, याचा अर्थ ते सेट झालेत. त्यामुळे आता मात्र त्यांना आपले हात मोकळे करण्याची संधी आहे. धावा जमवणे आवश्यक आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज नक्कीच प्रयत्न करेल. जो नॅचरल अँगल क्रिएट होतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, उजवी अशी सोडून बाहेर जाण्याचा चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करेल, अँगल बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आता पाहायचंय दोन्ही फलंदाज या गोलंदाजाचा कशा प्रकारे सामना करतायत, किती धावा जमवतायत. कारण आता मात्र या दोन्ही फलंदाजांनी धावा जमवणं आवश्यक आहे. कारण धावा आल्या नाहीत तर मात्र विजय मिळवणं कठीण होईल. यावेळेचा फटका, अप्रतिम स्ट्रोक, चेंडूला भिरकवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषे पार, 6 धावांसाठी. षटकारानंतर कुठेतरी गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडलाय विलासने आणि वेलकम म्हटलंय. यावेळेसचा चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा, दबाव, दडपण, प्रेशर मित्रांनो आपण पाहतोय आणि त्याचाच परिणाम फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याच्या प्रयत्नात लेगस्टिकच्या बाहेर चेंडू टाकतोय तो म्हणजेच गोलंदाज किरण नाईक. धावसंख्या एका धावाने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा. यावेळेचा फटका, चांगलं टायमिंग, चांगलं प्लेसमेंट, चेंडूला भिरकवलंय, पॉइंट सीमा रेषे पार, 4 धावांसाठी. अवयशीच्या बाहेर तो आला आणि चेंडूला त्याने स्क्वेअरकेटचा फटका लगवला आणि पॉइंट सीमारेषेला धाडलंय 4 धावांसाठी. काय करायचं याच्या विचारात आता पुढील चेंडू घेऊन गोलंदाज किरण नाईक. यावेळेस मात्र आपण पाहिलं चेंडूला कट केलंय आणि चांगल्या प्रकारे फलंदाजाला फॉलो केलंय. इथे मात्र जर आपण पाहिलं जिथे षटकार होता त्याच पद्धतीचा काहीसा चेंडू होता, मात्र इथे बॅटचा चेंडूचा संपर्क येत नाहीये. थोडासा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल, त्याचे साथी खेळाडू त्याला नक्कीच कानमंत्र देत आहेत. कारण हा सामना आपल्याला जिंकायचा, एक सामना आपण जिंकलेला आहे. हा सामना आपण जिंकला तर सुपर 12 मध्ये नक्कीच आपली एंट्री होईल. त्यासाठी आपल्याला त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, मात्र टायमिंग, प्लेसमेंट आणि त्याचबरोबर वेगवान फटका, 4 धावांसाठी. डीजे इथे मात्र डोकं ठणकत असेल ते म्हणजेच गोलंदाज किरण नाईकचं. काय करायचं, क्षेत्ररक्षण तिथे लगावलं तरी पण क्षेत्ररक्षक असला तरीही त्या दिशेला फलंदाज फटका लगावतोय आणि इथे मात्र आपल्या या फटक्याने आपल्या ताकदीचा नमुना पेश केलाय, तो म्हणजेच फलंदाज विलास पवार याने. विलास पवारच्या बॅटमधून एक पॉवरफुल फटका आपण पाहिला होता. यावेळेस चांगला फटका आहे, मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेतली जाते. ही रणनीती नक्कीच मित्रांनो नेहमी आपण पाहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो, चांगले चांगले फलंदाज आपले इनिंग बिल्ड करतात. म्हणजे काय करतात ते एकेरी दुरी धावा घेतात आणि त्याचबरोबर खराब चेंडू मोठे फटके लागून आपल्या धावसंख्या पुढे सरसवतात. एकूण धावसंख्या 35 झालेली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. योगेशच्या बॅटनला फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज किरण नाईक.
पुढी जे अंतिम चेंडूवरती मात्र इथे विकेट मिळते. इथे योगेश मोठा फटका लावण्याच्या प्रयत्नात बाद झालाय. पहिली विकेट पण पाहिली, तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू गेले. याचा अर्थ फलंदाजीची चांगली कामगिरी. 3 षटकाखेरीस धावसंख्या आहे ती म्हणजेच 1 गडी बाद, 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. जर षटकांचा विचार केला, पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 6 धावा, मात्र हे षटक खूपच महागडे या षटकात आल्या, त्या म्हणजे 16 धावा. 1 विकेट नक्कीच मिळाली. पाहूया अंतिम षटकात येणारा गोलंदाज रमेश नाईक कशा प्रकारे हे षटक हाताळतोय. विलास पवार आपण पाहतोय जो स्ट्राइक वर, 9 सेकंड वर न्यू बॅटर, नवीन फलंदाज विदेश नाईक. अंतिम षटकाचा खेळ आहे, 4थं षटक आहे, ज्याला हाणामारीचं षटक, स्लॉग हो डेप्थ असं म्हटलं जातं. या षटकात बराच वेळा आपण पाहतो मोठे फटके, धावा किंवा कमी षटकांचा, कमी धावांचं षटक, जिथे धावा जमवताना, मोठे फटके लगवताना फलंदाज बाद देखील होतात. या सर्व गोष्टींचा विचार नक्की सुरू असेल तर म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांच्या डोक्यात. पाहूया कोणता खेळाडू, कोणते खेळाडू वरचे ठरतायत. फलंदाजी करण्याचा संघ चांगला धावा जमवतोय की गोलंदाज वरचढ ठरतोय. इथे मात्र वाईडनी सुरुवात केलेली आहे, अवांतर स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 36 धावा. 3 षटकामध्ये 36 धावा. याचा अर्थ दणेगुरुजी धावांचा रनरेट जर आपण पाहिला, धावांची गती पाहिली आपण तर प्रति षटकामागे 12च्या सरासरी धावा आल्यात. तसं कर्णधार योगेश नाईकने सांगितलं होतं आम्ही किमान 40 ते 50 धावा जमवण्याचा प्रयत्न करू. त्या दिशेने आतापर्यंत वाटचाल सुरू आहे असं म्हणावं लागेल. मात्र अजूनही अंतिम षटकाचा खेळ बाकी. यावेळेस विलासचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र आज विलास एक आकर्षक खेळ साकारतोय आपल्या संघासाठी. 4 धावांसाठी चेंडूला भिरकतोय, स्क्वेअर लेग सीमारेषे पार. या चौकाराने विलासने पुन्हा एकदा दाखवून दिले की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. कारण आतापर्यंत त्याची फटकेबाजी आपण पाहिलेत तर शफल होऊन कशा प्रकारे फटके लगावायचे, जोरदार प्रहार करण्यापेक्षा प्लेसमेंट वरती तो भर देतोय. इथे मात्र चेंडूला जागून खेळता आलं असतं, मात्र काहीसा लेगस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारचे जुने खेळाडू फटके लगावायचे की लेगस्टिकच्या बाहेर निघायचे आणि त्यानंतर फटके लगावायचे. पण आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर काहीसा काळ बदलल्यानंतर क्रिकेटही बरंचसं बदललंय. फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल होतात आणि ऑन साइडला स्क्वेअर लेग मिडॉनला मोठे फटके लगावतात. इथे फटका चांगला आहे, डीपला क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचे ते प्रयत्न होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होणार का? नक्कीच नाही. फलंदाज विदेश रनआउटच्या स्वरूपात बाद. एकूण धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या एकूण झाली ती म्हणजे 41 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे विलासा फटका, इथे 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र होत नाहीये. 42 धावा धावफलकावर लागल्यात. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये काही मोठे फटके पाहायला मिळणार का हे देखील पाहायचंय. कारण गोलंदाजाला आपण पाहिलं तर गोलंदाजाने या षटकात चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू जो चौकार आला त्यानंतर पण पाहिलं तर फलंदाजाने केवळ 1 धावांवरतीच त्याने बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. 2 चेंडू शिल्लक असताना रोहित न्यू बॅटर, नवीन फलंदाज स्ट्राइकवर येतोय आणि पहिला चेंडू इथे नक्कीच निर्धाव खेळून काढतोय. 1 चेंडू शिल्लक आहे. उजव्या शीच्या बाहेर चेंडू टाकला होता.
फलंदाज उद्देश बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय मात्र थोडासा लेट होतोय असंच मी म्हणेन. त्यामुळेच इथे धाव येत नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे. 42 धावा धावफलक लागलेले आहेत. एखादा स्ट्रोक येणार की पुन्हा एक अप्रतिम एक सुंदर चेंडू एक कंजूस डिलिव्हरी पाहायला मिळणार. यावेळेस फटका चांगला आहे आणि या चेंडूला खेळून काढलाय. 2 चकवा चेंडू जातोय डीप पेक्षा सीमारेषे पार येतोय. सर जोपर्यंत आपण टॉस घेत आहे तोपर्यंत पहिल्या सत्रामध्ये काय घडलं हे नक्कीच प्रेक्षकांना कळणं आवश्यक आहे आणि खेळाडूंना देखील 24 चेंडूच्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 24 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 46 धावा धावफलक लावलेले आहेत. 47 धावांचं आव्हान आहे. आता पाहायचंय हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जातंय. 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता. चला एका रांगेमध्ये तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड संघाने मैदानात प्रवेश करायचा. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ मयन 11 चंद्रवाडी वाघोडे ब संघाने आपल्या सलवनांची जोडी ही मैदानात उतरवायची. चला तत्पूर्वी जिया एंजल खैरवाडी टीमचा कर्णधार आणि युग वॉरियर्स भुईगर टीमचा कर्णधार या स्पर्धेचे मुख्य आयोजक नाईक सर. टॉस करण्याकरता संतोषजी नाईक सर आपण या टॉस करण्याकरता यायचे. तत्पूर्वी जिया एंजल खैरवाडी टीमचा कर्णधार आपण या आणि युग वॉरियर्स यस भुईगर टीमचा कर्णधार या ठिकाणी यायचे आणि टॉस करण्याकरता चंदनजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला जिया एंजल खैरवाडी टीमचा कर्णधार आहे तर दुसऱ्या बाजूला युग वॉरियर्स भुईगरचा टीमचा कर्णधार. यस यस हेड टॉस जिंकलाय युग वॉरियर्स भुईगर टीमने. सर्वप्रथम आपण काय घेणार आहात. यस सांगतायत माझ्यासोबत आमच्या जिया एंजल टीम खैरवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. टॉस जिंकलाय. तुम्ही टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षण नक्कीच घेतलं असतं. आपण एक मॅच हारलात आणि भुईगर टीम सुद्धा एक मॅच हारले तर ही मॅच तुमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. डू अँड डाय काही करून ही मॅच तुम्हाला जिंकायचं आहे. तर काय प्लॅनिंग तुमचं असणार आहे ह्या मॅचेस मध्ये. काय बदल चेंजेस काय असणार आहे. चेंजेस मध्ये बॉलिंग वर फोकस करू आणि स्कोर 60+ करू. नक्कीच 60+ स्कोर करणं गरजेचं असणार आहे कारण एक मॅच जिया एंजल खैरवाडी टीम पराजित झाले. हा सामना दोघांच्यासाठी फार महत्वाचा आहे. युग वॉरियर्स भुईगर काय घेतलं. टॉस जिंकलाय. कॅप्टन क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण घेतले. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आणि दोघांच्यासाठी डू अँड डाय करो या मरो. कारण हा सामना जर जिंकला तर अस्तित्व पुढे. जर का हा सामना मित्रांनो गमावला तर घरचा रस्ता. परंतु बघूया काय होणार काय घडणार काय बिघडणार. दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा सामना. तोपर्यंत तुम्ही ऐका तुम्ही पाहत राहा dreamcricket.in च्या माध्यमातून तुम्ही ऐकत राहा आमचे साथी समालोचक
सन्माननीय नीनाजी कदम सर यांना. ओव्हर टू माईक कॉम्बॉक्स. धन्यवाद सन्माननीय वामनजी दरोडे सर. वळीव मैदानाकडे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 47 धावांची. सामन्याला सुरुवात होते. विदेश आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू पायावरती आढळतोय. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. सामना जिंकला तर आपण सरळ सुपर 12 मध्ये आपल्या संघाचा समावेश होईल आणि पराभूत संघाला एक संधी नक्कीच मिळेल अजून एक सामना खेळण्याची. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा चेंडू अप्रतिम आपण पाहतोय. फलंदाज सफल होतोय मात्र गोलंदाज ते कौतुक करावं लागेल. टप्पा पर्यंत उसळी घेणारा चेंडू तो टाकतोय आणि फलंदाजाला बीट करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. विदेश नाईक वरती दाखवलेला कर्णधार योगेश नाईकचा विश्वास त्याला सार्थ ठरवायचा आहे. मात्र फलंदाज आपण पाहतोय सलवरच्या भूमिकेत आले. दोन्ही आक्रमक फलंदाज स्ट्राईकवर आहेत म्हणजे फलंदाज विशाल 9 सेकंडवर महेश. यावेळी चांगला चेंडू क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल फेक केली जाईल एकच धाव मिळेल. इथे मात्र गोलंदाजीत पहिल्या तिन्ही चेंडूवरती आपण मिश्रण पाहिलं. पहिला चेंडू आपण पाहिलात सरळ गुडलँड स्पॉटवरून आपण पाहिलं तर पायावरती आढळणारा. दुसरा चेंडू गुडलँड स्पॉटवरून थोडासा उसळी घेणारा. त्यानंतर तिसरा चेंडू काहीसा यॉर्करचा ऑफस्टिकच्या बाहेरचा. पहिल्या तिन्ही चेंडूवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालेत. पाहूया पुढील 3 चेंडू कशा प्रकारे होतात. फलंदाज आपण पाहतोय महेश आता स्ट्राईकवर आलाय. महेशने षटक नक्कीच चांगलं केलं होतं. कंजूस षटक त्यांनी केलं होतं गोलंदाजी करताना. यावेळेस बॅटची कडा लागली होती. इथे फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतोय कारण निश्चित त्याने आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या तसंच म्हणावं लागेल. कारण या खेळपट्टीचा मैदानाचा विचार केला तर यशांच्या मागे एकदा चेंडू निघून गेला तर बिहाइंड द विकेट आउटफील्ड एवढी फास्ट आहे की चेंडू रोखणं जवळपास अशक्य असतं. इथे मात्र फ्लाइंग स्लिपला आपण पाहिलं रोहित क्षेत्ररक्षण करतोय. एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया इथे विदेशच्या पुढच्या चेंडूचा सामना विशाल कशा प्रकारे करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर व्हेरिएशन स्लो रनचा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आपण ज्याला म्हणतो. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो म्हणजेच दोन्ही सलामीरांना. इथे मात्र ही चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण पॉवर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात करण्याच्या उद्देशाने दोन्ही फलंदाज मैदानात आलेत. पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या 5 चेंडूमध्ये एकही बाउंड्री आली नाही. अंतिम चेंडू चौका षटकार येणार का की पुन्हा एक चांगला चेंडू. इथे मात्र फटका लगावलाय. चेंडूला भिरकवलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे पार. 4 धावांचा नक्कीच त्याच्या फरमाईशचं गाणं देखील आपण ऐकू.
वळूया मैदानाकडे. पहिलं षटक खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल गोलंदाजी करण्यास संघाच्या बाजूने झुकलेला आहे. विदेशने या षटकात विकेट जरी प्राप्त केली नसली तरी तरी सलामीरांना केवळ 6 धावसंख्येपर्यंतच रोखलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धाव म्हणजे खऱ्या अर्थाने चांगलं षटक म्हणावं लागेल. मात्र अजूनही सामना संपला नाहीये. महेश त्याच्याबरोबर असलेला विशाल आणि येणाऱ्या फलंदाजांना चांगली फलंदाजी त्यांनी जर केली तर निश्चितच उर्वरित 18 चेंडूमध्ये जे 41 धावांचं आव्हान आहे ते पार करू शकतात. पाहूया 18 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार केलं जात आहे की त्या धावसंख्येपासून त्यांना रोखलं जात आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अष्टपैलू खेळाडू रोहित नाईक. यावेळेस स्ट्रोक पहा, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. कव्हर सीमारेषे पार येतोय षटकार. वेगाने किंवा दुप्पट वेगाने आपण पाहिलं कव्हर सीमारेषे पार भिरकवले ते म्हणजेच फलंदाज महेशने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय या इनिंग मध्ये आणि 7 वैयक्तिक धावसंख्येत खेळलोय. पहिल्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला होता, 21 धाव घेतली होती, आपल्या धावांचं खातं उघडलं होतं. मात्र आता धावा जमवायच्या आहेत त्यासाठी हात मोकळे करण्याची त्याने सुरुवात केली. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय डाव्या यशीच्या बाहेर जाणारा वाईडचा इशारा येतोय. गोलंदाजाला भानावर यावं लागेल कारण जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर नक्कीच हे महागड षटक ठरू शकतं आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला अशा प्रकारच्या षटकाची आवश्यकता आहे कारण पहिल्या षटकात 6 धावा आल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर आता 17 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. इथे झेल होऊ शकतो का निश्चित होतोय. ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज रोहित नाईक. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार आला, त्यानंतर चेंडू अवांतर स्वरूपाचा, त्यानंतर मात्र लेंथ सापडले असंच मी म्हणेन. ते म्हणजेच गोलंदाज रोहितला आपल्या संघासाठी त्यांनी पहिली विकेट प्राप्त केली, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. महेशच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद झालाय. पाहूया नवीन फलंदाज न्यू बॅटर विजय कशा प्रकारे खेळ करतोय. इथे मात्र आपण पाहिलं थोडा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. इथे मात्र बॅकअप असणं आवश्यक आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक येत नाहीये. इथे 9 सेकंडवरच्या फलंदाज रनआउट करायचा प्रयत्न केला जात होता. बॅटची कडे लागली होती मात्र झेल यश शीर्षकापर्यंत कॅरी झालं नाही. निर्धाव चेंडू आलाय. आखूट टप्प्यात चेंडू उजव्या बाहेर, मात्र वेग होता त्यामुळेच मोठा फटका आला नाही. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय व्हेरिएशन पाहायला मिळतंय. इथे मात्र बॅटची कडा लागली होती. इथे चांगली गोलंदाजी नक्कीच होते आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांची चांगली साथ लाभते. आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक नक्की चाणाक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 13 धावा, 14 चेंडू आणि विजयासाठी आता 34 धावांची आवश्यकता आहे. येथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर एक उत्तुंग लांब पल्ल्याचा नेत्रदीपक पॉवरफुल फटका षटकार.
समाचार घेतला तो म्हणजे फलंदाज विजयने पहिले 2 चेंडू पण पाहिले, निर्धाव खेळून काढल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकरने विजयने आपल्या खेळीला सुरुवात केली. इथे स्लोअर 1 चेंडू आहे, झेल होणार का? चेंडू हवेत, क्षेत्रिक चेंडू खाली येतोय आणि या मणीचा प्रत्यय येतोय तो म्हणजेच एक दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. योगेश नाईक कर्णधार अष्टपैलू खेळाडू तो सलब्रेच्या भूमिकेत आलेला तोच तिसरं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय.
स्ट्राइक वरती आहे तो म्हणजेच विशाल. 9 सेकंडवर न्यू बॅटर नवीन फलंदाज रमेशला पण पाहतोय. हे षटक नक्कीच महत्त्वपूर्ण असेल कारण आता सामन्यात जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चांगला चेंडू. इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं होत आहे. निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रत्येक डॉट बॉल हा दबाव आणि दडपण प्रस्थापित करणार असेल फलंदाजी क्रमावरती. तर प्रत्येक चौकार आणि षटकार हा विजयाच्या दिशेने अग्रेसर घेऊन जाणार असेल तो म्हणजेच फलंदाजांना आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला. 11 चेंडू आणि मित्रांनो नक्कीच ही सूचना असेल प्रत्येक संघाला की जो फलंदाज बाद होईल त्याने जोपर्यंत न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदान उतरत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाहीये. मैदानाच्या बाहेर जायचं नाही. यावेळेस लॉंग ऑफला लागला फटका. इथे मात्र खराब गच्चाळ आणि खूपच सुमार क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळत आहेत. या षटकात चांगल्या धावा आल्या तर अंतिम षटकात धावांचं अंतर कमी असेल विजयासाठी. मात्र या षटकात धावा रोखल्या गेल्या तर मात्र अंतिम षटकात बऱ्याच धावांचा इथे पाठला करावा लागेल. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. जर आपण पाहिलं तर बिहाइंड द विकेट यशस्वीच्या मागे जे 2 खेळाडू आहेत नक्कीच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करता आपल्या संघासाठी धावा रोखतायत. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या एकूण झाले ती म्हणजेच 24 धावा. याचा अर्थ विजयासाठी आता 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने दळणे गुरुजी असं म्हणावं लागेल उलटी गिनती सुरू झालेली या सामन्यात. आता 9 चेंडू 23 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाज प्रयत्नशील आहेत की हा सामना जिंकायचा आणि सुपर 12 मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं. तर प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय जो संघ गोलंदाजी करतोय तो देखील प्रयत्न करतोय की हा सामना जिंकून आपलं स्थान सुपर 12 मध्ये सुनिश्चित करायचं. यावेळेचा फटका. चेंडू हवेत झेल होऊ शकतो. इथे मात्र एक चांगला झेल आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाज आपण पाहिलं तर रमेश बाद झालाय 0 वैयक्तिक धावसंख्येवरती. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाले पण पाहतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर पण पाहतोय. 5व्या क्रमांकावर येतोय तो म्हणजेच किरण. डावखुऱ्या त्याने गोलंदाजी करता नक्कीच त्याला आपण पाहिलं एक महागडं षटक त्याच्याकडून आलं होतं. मात्र आता पाहायचंय फलंदाजीत किती धावांचं तो योगदान देतोय. कारण सामना मी अजूनही म्हणेन दोन्ही संघांसाठी खुला आहे. ह्या 2 चेंडूवरती जर 1 किंवा 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्यात रंगत निर्माण होऊ शकते. मात्र या 2 चेंडूमध्ये धावा आल्या नाहीत. निर्धाव चेंडू आले किंवा विकेट गमावल्या गेल्या तर मात्र अंतिम षटकात फलंदाजी करणारा संघ काहीसा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळेल. पण संधी दोन्ही संघांना आहे सामना जिंकण्याची. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. डावखुऱ्याचा फलंदाज किरण स्ट्राइक वरती. आतापर्यंत उजव्या त्याच्या फलंदाजासाठी नक्की चांगली गोलंदाजी झालेली आहे. आता पाहूया कर्णधार योगेश डावखुरे हाताच्या फलंदाजाला कशा प्रकारे चेंडू टाकतोय. योगेश अष्टपैलू खेळाडू आहे. संघाचा कर्णधार आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषा दिशेला. 4 धावांसाठी. वेलकम 4. या चौकरने इक्वेशन बदलते. आता मात्र 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूपच निर्णायक ठरू शकतो. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर
फलंदाज आला इथे मात्र झेल टिपण्याची संधी होती. आपण पाहिलं तर जर गोलंदाजाने प्रयत्न केला असता तर नक्कीच हा झेल झाला असता. मात्र कोणती धाव येत नाहीये. आता मात्र अंतिम षटक, अंतिम षटकाचा थरार. कारण 6 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावा. एका बाजूला मैन 11 चंदरवाडी वाघोडे ब संघ ज्यांनी पहिला सामना जिंकून दुसऱ्या सामन्यात त्यांचा खेळ सुरू आहे. सामना जिंकायचा या उद्देशाने ते खेळतायत. अंतिम षटकात ते हे 19 धावा बनवून सुपर डुएल मध्ये आपला प्रवेश निश्चित करणार का, की तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड संघ या धावा डिफेंड करून सुपर डुएल मध्ये आपलं स्थान निश्चित करणार हे पाहायचंय. दोन्ही संघ ज्या पद्धतीत खेळ करतायत आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, तुल्यबळ संघ आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा खेळ मैदानात सुरू आहे. आता मात्र या अंतिम षटकात येणाऱ्या गोलंदाज याच्यावरती बरंच काही अवलंबून असेल. जर त्यांनी चांगलं षटक टाकलं, सफल षटक टाकलं तर तो आपल्या संघासाठी नक्कीच सुपर 12चं दार उघडेल. मात्र जर फलंदाजाने आक्रमक फटकेबाजी केली, 19 धावा जमवल्या तर फलंदाज आपल्या संघाच्या विजयासाठी विजयाचे शिल्पकार ठरतील आणि त्यांची विजयात सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका असेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज राकेश पवारला आपण पाहतोय. उंचपुर असा गोलंदाज आहे. मागील सामन्यात चांगलं षटक केलं होतं. पाहूया या सामन्यात तो कशी गोलंदाजी करतोय. इथे पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. मात्र ज्या संघाला 19 धावांची आवश्यकता आहे तिथे पहिल्या चेंडूवरती त्याने षटकारने सुरुवात केली. वेलकम म्हटलंय गोलंदाजाला. मात्र आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता. इतक्या चेंडूवरती त्याला वेळ मिळाला की त्या चेंडूला वेळ घेऊन त्याने मिड विकेट सीमारेषे पार भिरकवलंय. आता पाहूया 5 चेंडूंमध्ये जिथे विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे कशा प्रकारे तो कमबॅक करतोय, कशा प्रकारे तो मिश्रण करतोय. अशा प्रकारचे चेंडू आले तर मला वाटतं या 5 चेंडूमध्ये नव्हे तर पुढच्या 3 चेंडूमध्येच सामना फलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो. येथे मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. डावी यष्टी विखुरली जाते. लेग स्टिक डाऊन, फलंदाज बाद. सुरुवात करतोय नवीन फलंदाज. उपस्थित नाहीये. वाघोडे बसंघ आपला एक खेळाडू इथे पाठवायचा आहे. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. कहाणी में ट्विस्ट आहे. सामना संपला नाही मित्रांनो. खऱ्या अर्थाने हा सामना रंगतदार अवस्थेत आलेला आहे. 1 मोर विकेट डाऊन.
थँक्यू डीजे. सुमित आला. सुमित पहिल्या चेंडू चौका लागला. दुसऱ्या चेंडूवरती आपण पहिला मोठा फटकेवरचा प्रयत्न केला. चेंडूने उंची गाठली, मात्र थोडंसं डिस्टन्स क्लिअर करता आलं नाही, तेवढं एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि मिडविकेटच्या क्षेत्रक्षण एक चांगला झेल पकडलाय. आता मात्र सामना अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, जिथे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 9 धावा. एक चेंडू चांगला टाकला तर विजयाचं दार उघड. इथे मात्र चेंडू नक्की चांगला टाकलेला आहे, मात्र किती धावा मिळणार हे देखील पाहायचंय. 1 धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र 2च धावा इथे मिळत आहेत. याचा अर्थ आता अंतिम चेंडू 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आणि जर षटकार आला तर या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हर होणार का? एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने अंतिम चेंडूचा थरार आपण मित्रांनो पाहतोय. कमालीचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून आपण पाहतोय. मी आधीच म्हटलं होतं समान ताकदीचे संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. 1 चेंडू 7 धावा. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येत नाही. अशा प्रकारे सामना जिंकलाय आणि सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेतील 10वा संघ ठरतोय, तो म्हणजे तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड हा संघ.